ड्रेस डिझायनिंग क्षेत्रात सुमय्या पठाण यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी दादासाहेब फाळके ग्लोबल आयकॉन पुरस्काराने सन्मानित। येरमाळा गावातील नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन केला सन्मान। ड्रेस डिझायनिंग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या सुमय्या पठाण यांना दादासाहेब फाळके आयकॉन पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर येरमाळा गावच्या सरपंच मंदाकिनी बारकोली यांनी येरमाळा ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले। त्या प्रसंगी त्यांच्या समवेत येरमाळा पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस सन्माननीय चौकदार मॅडम या प्रसंगी त्यांचा यथोचित सत्कार करते। प्रसंगी या ठिकाणी आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून ही क्षणचित्रण आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत। PSI जाधव साहेब सत्कार करते प्रसंगीचे क्षणचित्र। येरमाळा गावचे गावकरी व सर्व प्रतिष्ठित नागरिक सत्कार करते प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक वृंद सुमय्या पठाण यांचा सत्कार करते प्रसंगीचे काही क्षणचित्र आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत। कसे प्रामाणिक असतात, सांगितलेलं काम ते प्रामाणिक करतात आणि त्यांना जाणीव असते आई वडिलांच्या कष्टाची। आई वडिलांनी काय काय त्यांना शिक्षणापासून ते लास्ट त्यांचं ते करिअर घडेपर्यंत काय काय कष्ट काढलेले आहेत त्या त्यांना जाणीव असतात आणि आईच्या सोबत कंटिन्यू असते ती मुलगी, त्याला माहित असते। त्याच्यामुळं आपण सर्व लेडीजला जास्तीत जास्त सपोर्ट करावं आणि आपल्या ज्या लेडीज आहे आपलं नाव 100% उदार करणार, ह्याच्यात काही दुमत नाही। त्याचंच एक उदाहरण आहे सुमय्या पठाण। सुमय्या पठाण मॅडमचं मी परत एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा देतो। मला इथं बोलवून माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। सुमय्या पठाण यांनी जे त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केलं त्याबद्दल येरमाळा ग्रामस्थांना, येरमाळा ग्रामवासियांना आम्हाला त्याचा अभिमान आहे, गर्व आहे आणि कौतुक पण आहे। आणि चांगली बाब आहे की आपल्या ग्रामीण भागातून एक चांगल्या पद्धतीनं एक मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन महाराष्ट्र शासनाचा एक चांगला पुरस्कार प्राप्त करून घेणं एक वाखाणण्याची गोष्ट आहे। सुमय्या पठाण यांना येरमाळा ग्रामपंचायतच्या वतीने तसेच येरमाळा गावाच्या वतीने त्यांना केलेल्या कार्याबद्दल त्यांचं अभिनंदन, तसेच त्यांच्या पुढील कार्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। माझे 2 शब्द संपवतो। सुमय्या पठाण यांच्या सत्कारानिमित्त सर्व ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, तात्या आणि सर्व व्यासपीठ आणि येरमाळ्यातील सर्व नागरिकांना आज आपण फक्त हे पेपरला आणि टीव्हीला ऐकत होता की फाळके पुरस्कार ह्यांना भेटले, एवढं असं कवाच आपल्या गावात झालेलं नाही। म्हणून आम्ही येरमाळ्याच्या वतीनं माझ्या सगळ्याच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो। आता दाजी म्हणलं जसं त्यांनी मनातच मन मानलं होतं, मी नाही घडलो पण माझ्या मुलीला घडल्याशिवाय राहणार नाही। आई ईश्वरीच्या प्रार्थना करतो आणि जिथं कुठं काय वाटेल तिथं मला सांगा, मी तुमच्या सोबत राहतो कामानिमित्त आणि शुभेच्छा देतो। करण्यासाठी आलेले लोक आहेत आणि हा पुरस्कार सुमय्या पठाण मॅडम यांना दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड टीम 2023 नसतो, त्याच्या मागे अबाध कष्ट घ्यावं लागतं। पुरस्काराचा मानकरी हा लाखोतून एक तयार होत असतो। सहजासहजी ही गोष्ट साध्य होत नाही, परंतु आज एक मुस्लिम समाजातील महिला असताना एवढ्या मोठ्या स्टेज पर्यंत पोहोचायचं की गावातील सर्व मुलींसाठी प्रेरणादायी ठरले नाहीत तुम्ही, तर आमच्या बहिणींच्या मुलींसाठी सुद्धा तुम्ही प्रेरणादायी आणि हे कौतुक तुम्ही तर विसरणार नाहीतच, परंतु हे मिळालेलं यश तुमचं, या यशाचा फायदा आमच्या गावातील मुलींना सुद्धा तुमच्या स्वरूपातून मिळावा अशी मी इच्छा व्यक्त करतो। आपल्या येरमाळा गावची भाची आहे, तिनं बिझनेस ग्लोबल अवॉर्ड दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड मिळवल्याबद्दल तिचंही खूप खूप अभिनंदन। मुस्लिम समाजाच्या या ठिकाणी मी विशेषतः अभिनंदन व कौतुक करतो
की मुस्लिम समाजातील स्त्रिया आता म्हणले तसे ते की त्यांना एवढं प्रोत्साहन करून दिलं जात नाही, पण आता सुरुवात झालेली दिसते की मुस्लिम समाजानेही जिजाऊ घडवण्यासाठी पुढाकार घेतलाय आणि नक्कीच या महाराष्ट्रात पुढे शिवाजी घडल्याशिवाय राहणार नाही. तसंच मी तिचं पुन्हा आजच्या एकदा येरमाळा गावकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करतो, पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत सरकारची मान्यता असलेल्या स्टेअर्स फाउंडेशन मध्ये मुलांना डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल व्यासपीठ आपण निर्माण करून देत आहोत. परंतु ज्या पद्धतीने आज पठाण यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, ही एक प्रेरणा आहे. हा एक आपल्या गावातील जी तरुण पिढी आहे, मुलं मुली यांना एक आदर्श आहे की तुम्ही सुद्धा काही ना काही तुम्हाला जे क्षेत्र आवडत आहे, जसं वडील म्हणाले पठाणचे की मुला मुलींना ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे. ना की अंडर प्रेशर तुम्ही तेच झालं पाहिजे, इतकंच तुम्ही अभ्यास केला पाहिजे, त्याच विषयामध्ये तुम्ही ट्रेन झालं पाहिजे, या गोष्टी पालकांनी सोडून दिला पाहिजे. मुला मुलींना ज्या क्षेत्रात जोपर्यंत तुमचा मुलगा गावाच्या बाहेर जात नाही, तालुक्याच्या बाहेर जात नाही, जिल्ह्याच्या बाहेर जात नाही, तोपर्यंत त्याला बाहेरचं विश्व काय आहे हे कळत नाहीये. मी या क्षेत्रामध्ये नसतो तर मी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊ शकलो नसतो, परंतु तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादामुळे नेपाळ झाले, मलेशिया झाले, ओके, थायलंड झाले, हे देश फिरलोय आणि फिरल्यानंतरच कळते की काय आहे ते. सगळ्याला विनंती आहे पालकाला सुद्धा की असा सत्कार आपल्या गावातून जे जे कोणी प्रावीण्य मिळवतात त्याचा सत्कार आपला झाला पाहिजे, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद. ज्यावेळी मला 2च मुली आणि पाहुण्यारावळी सुद्धा सांगितलं होतं की मुलगा हवा आहे, पण आम्ही दोघांनीही कधीच असा विचार केला नाही आणि आणखी आतापर्यंत मी मला कधी कमतरता भासली नाही मुलाची. आणि या ठिकाणी असा निर्णय घेतला की या 2 मुली आहेत यांच्यावर वेळ प्रसंगी संपत्ती कमी पडली चालेल पण संस्कार कमी पडून द्यायचे नाही. माझा आग्रह न धरता त्यांना ज्या क्षेत्रामध्ये जायचे त्यांना फ्रीडम दिलं मी की बाबा तू आज जर सांगायचं म्हणलं वास्तविकता आमच्या धार्मिक ह्याच्यामध्ये तर मुलीला एवढा फ्रीडम कुणी देऊ शकत नाही. कारण मला सेलिब्रिटीचे सुद्धा फोन येतात, बिचुकले वगैरे यांचे, तर त्यांनी ते म्हणतात सर खरं तुमची कमाल आहे, तुमच्या समाजामध्ये एवढं फ्रीडम देणं हे अशक्य बाब आहे. पण मी पूर्णपणे विश्वास टाकून अगदी बाहेरगावी दोन्ही मुलीला अगदी त्यांच्या कलेनुसार, प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कौशल्य दडलेलं असतं आणि मला पालकांना एकच सांगू इच्छितो मी की त्यांच्या कलेनुसार त्यांना जाऊ द्या. कारण आपण जर आग्रह केला डॉक्टर नाही मला डॉक्टर MBBS करायचे, पण आपण त्या समोरच्या व्यक्तीचा पाल्याचा आपण विचार केला पाहिजे, त्याला गोडी कशामध्ये, त्याला रहस्य कशामध्ये, त्या फील्डमध्ये जर तो गेला विद्यार्थी तो नक्कीच आपलं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही. क्षेत्र कोणचं आहे तर ती म्हणली मला फॅशन डिझायनर व्हायचंय. ठीक आहे, तिचं कोल्हापूरला या ठिकाणी आणि डिग्री पुण्याला केली आणि या ठिकाणी कराड या ठिकाणी तिला जॉब बी लागला, पण तिचं त्या ठिकाणी मन रमत नव्हतं जॉब करताना. तिचं एकच म्हणणं होतं पप्पा मला पगार घ्यायचा नाही, मला पगार द्यायचा आहे. डिझायनर म्हणून सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर, सेलिब्रिटी फॅशन डिझायनर म्हणून कार्यरत आहे आणि बिग बॉस इतर मालिका याला ती डिझाईन पुरवत आहे आणि मला खरोखर अभिमान वाटतो. आणि एवढंच नव्हे तर दुसरी या ठिकाणी पुणे या ठिकाणी सानिया मुलगी माझी, ती पण अगदी नामांकित कॉलेजला या ठिकाणी आता डिग्रीच्या सेकंड इयरला आहे, IT कॉम्प्युटरला. आणि माझं एकच स्वप्न, जास्त वेळ घेणार नाही, माझं एकच स्वप्न आहे की मी पण पवित्र अशा शिक्षण कार्यात कार्यरत आहे. आणि मी पण स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या, परंतु काही आणि हे क्षेत्र पण खूप पवित्र असं आहे. माझं एक स्वप्न या मुलीकडून आता छोट्या की मला कलेक्टर नाही होता आलं पण कलेक्टरचा बाप नक्की होता येईल. पण खरंच मनातून सांगू का की ह्या आव्हानापेक्षा कितीतरी मोठा हा सत्कार आहे. कारण माझ्या जिव्हाळ्यात आहे, भले गर्दी नसेल चालेल पण दर्दी सगळे आहे. सगळ्याच्या अंतकरणात घेऊन सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि सगळ्यात मोठं आवड माझ्या दृष्टीनं आणि माझ्या मुलीच्या दृष्टीनं हे येरमाळ्याचं आवड आहे. धन्यवाद. मिळालेलं आहे त्याबद्दलच आपण यांचा भव्य असा तुमच्या आमच्या उपस्थितीनं आपण त्यांचा सत्कार करणार आहोत. तर त्यांच्याबद्दल जास्त काय बोलायचं आता आपण बोलावं असं माझी इच्छा आहे. कारण मला जेवढं होतं माहित होतं तेवढं आम्ही बोललेलो आहे. आणि तिला एकदा फोन मी केला होता पण त्यांनी फोन 2दा ठेवून दिला. फोन बोलते काय की म्हणाली असेल की हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो
त्याची अशीच पुरोत्तर प्रगती हो असं मी अपेक्षा करतो आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. सदरील कार्यक्रमास बहुसंख्य येरमळा ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक, विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असतानाचे घेतलेले हे चलचित्र आम्ही लोकसेवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवत आहोत. त्याच प्रसंगी बहुसंख्य ज्येष्ठ नागरिकांनीही या कार्यक्रमास उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्या प्रसंगीचे हे क्षणचित्र आम्ही आपल्यासमोर ठेवत आहोत. आईवडिलांचं मी अभिनंदन करेन की एक मुस्लिम समाज असताना त्यांनी त्यांच्या मुलींना एवढी सूट दिलेली आहे आणि त्यांच्या मुलींचं पण अभिनंदन करेन की त्यांनी त्यांचं आईवडिलांचं नाव गाजवलं आहे आणि अवॉर्ड घेतलेला आहे. आणि असंच येरमाळ नगरातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे, सर्वांनी आपल्या महिला मुलींना पुढे जाण्यास प्रोत्साहन द्यावे आणि भविष्यात सर्वांनी असेच अवॉर्ड घ्यावे. आपल्या येरमाळ गावातील मुलींनी घ्यायला पाहिजे. पुढच्या भविष्यासाठी यांना अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. एवढं बोलून मी 2 शब्द समजते. जय हिंद जय भारत. क्वेश्चन केला की मी इथपर्यंत पोहोचले आणि हा अवॉर्ड कसा घेतला मलाच माहिती आहे. ऍक्च्युली सांगायचं म्हणजे मी फॅशन शोज पण करते. तर मला गव्हर्नमेंटने चॅलेंज दिलं होतं की वेस्ट आउट ऑफ बेस्ट म्हणजे कचऱ्यातून तुम्ही ड्रेस बनवून दाखवा. आणि तो मुंबई गव्हर्नमेंटनं फॅशन शो ठेवला होता. त्याच्यामध्ये मी कचऱ्यातून ड्रेसेस बनवले होते आणि त्याच ड्रेसेसला बघून मला गव्हर्नमेंटनं हा पुरस्कार. बाकी दुसऱ्या गोष्टी मी मराठी हिंदी आणि बिग बॉस साठी काम करते ऍज अ कॉस्ट्युम डिझायनर. बऱ्याच लोकांना कॉस्ट्युम डिझायनर म्हणजे काही कळत नाही, म्हणजे कन्फ्यूज असतात. तर मला आज मनापासून सांगायची इच्छा आहे की म्हणजे कन्फ्युजन दूर करायचंय मला. लाईक कॉस्ट्युम डिझायनर म्हणजे आपण एखादी सिरियल करतो किंवा एखादी मूवी करतो. मी हमगीरराव सारखा मराठी ऐतिहासिक मूवी केला. त्याच्यामध्ये उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचे कपडे करायचे तर त्यांचा एकच पोशाख होता, दागिने सेम होते. ह्या सगळ्या गोष्टी मला ऍक्टर लोकांना मॅच करून द्यायच्या असतात. त्यांचा ड्रेसिंग कसा असेल, स्टाईल कशी असेल, ह्या सगळ्या गोष्टी, मेकअप कसा लागेल, ह्या सगळ्या गोष्टी मला त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करायला लागतात. आणि बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की फॅशन डिझायनिंग म्हणजे टेलरिंग असं म्हणतात. हा, टेलरिंगचाच पार्ट आहे बट अपग्रेडेड व्हर्जन आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे मी इथपर्यंत जाण्याचा मला सगळ्यात मोठा पाठिंबा माझे मम्मी आणि पप्पा आहेत. त्यांनी मला इथपर्यंत सपोर्ट केला, फ्रीडम दिला, म्हणून मी आज इथे आहे. माझे कंटिन्यू इव्हेंट्स होते, कालही होता, आजही आहे आणि म्हणजे कंटिन्यू डेट्स माझ्या चालू असतात. तुमच्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. ऍक्च्युली एवढा सगळा आनंद बघून मला काय बोलू ते समजतच नाहीये. थैंक यू सो मच सगळ्यांसाठी. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें